मंगलमूर्ती मुंबईच्या राजाचा 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. यंदा या गणेश गल्ली मैदानात अवतरणार आहे 12 ज्योतिर्लिंगांपैकी तिसरं अतिशय खास शिप्रा नदीच्या काठी असलेलं स्वयंभू ज्योतिर्लिंग म्हणजे उज्जैन महाकाल. हे एकमेव असं ज्योतिर्लिंग आहे जे दक्षिणाभिमुख आहे. महाकालला उज्जैनचा राजा म्हणतात कारण चंद्रसेन नावाचा एक राजा होऊन गेला. तो शिवाचा खूप मोठा भक्त होता. त्याची संपूर्ण प्रजाही देखील शिवाची खूप मोठी भक्त होती. त्यामुळे या राज्यात शिवाचा वास होता. एकदा चंद्रसेन राजाच्या राज्याशेजारी असलेल्या रिपुदन नावाच्या राजाने चंद्रसेनच्या राज्यावर आक्रमण केले. याच दरम्यान दुष्यंत नावाच्या राजाने देखील या राज्यात धुमाकूळ घालायला सुरुवात केली. राक्षसाच्या उन्मादाने कंटाळलेल्या शिवभक्तांनी त्यावेळी शिवाकडे वाचवण्याचे आवाहन केले. त्यानुसार आपल्या प्रिय भक्तांना वाचवण्यासाठी त्या राक्षसाचा वध करण्यासाठी शिव अवतरले आणि त्यावेळी त्यांनी महाकालाचे रूप धारण करून त्यांनी त्या राक्षसाचा वध केला आणि जनतेला त्याच्या जाचातून मुक्त केले. त्यानंतर उज्जैन महाकाल या मंदिराचा विस्तार राजा विक्रमादित्याने त्याच्या कारकिर्दीत केला. हे शिवलिंग जगातील एकमेव असं शिवलिंग आहे जेथे भस्म आरती केली जाते. भस्म सर पे डाल के चलते हैं सीना तान के, डरता है हमसे वक्त भी, हम भक्त है महाकाल के. हॅलो हॅलो, कृपया नम्रतेची विनंती, घाई करू नका. चेंगराचेंगरीचा प्रसंग या ठिकाणी उद्भवू शकतो. कृपया ज्या पाठीमागे आहेत त्यांना विनंती, सगळ्यांना फोटो काढायला मिळेल. थांबा जरा, सगळ्यांना फोटो काढायला मिळेल. 5 मिनिटाचा होऊ द्या, फक्त 5 मिनिटं. धक्काबुक्की करू नका, कृपया सहकार्य करा. रॅम्पच्या पाठीमागे जे भाविक उभे आहेत त्या सगळ्यांना फोटो काढायला मिळेल. कृपया धक्काबुक्की करू नका. कृपया धक्काबुक्की करू नका. स्पीकर पडेल, कृपया धक्काबुक्की करू नका.
झाले असतील त्यांनी कृपया बाहेर जायचंय, गर्दी करायची नाहीये. त्यांचे फोटोग्राफ काढून झाले असतील त्यांनी कृपया मागे पंख्याची वाढ कट झालेली आहे.